आज कांदिवली आणि चारकोप या भागातले गणपती आपण आज कव्हर करणार आहोत। सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे श्री काशी विश्वनाथ मंदिर। आणि इथे बघा महाकुंभ पवित्र जल आहे, महाकुंभ पवित्र जल भेटलेलं आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणेश आठवे या मराठी ब्लॉगमध्ये। तर आज मित्रांनो आपण कांदिवली चारकोप या ठिकाणचे सर्व गणपती बाप्पांचे, मागे गणपती बाप्पांचे सर्व ठिकाणी दर्शन घेणार आहोत आपल्या चॅनलद्वारे। तर काल आपण डोंबिवलीचा मागे डोंबिवलीमधील मागे गणपती बाप्पांचं सर्वांचं दर्शन घेतलं। आपण टोटली 9 गणपती कव्हर केले काल, आणि आज कांदिवली आणि चारकोप या भागातले गणपती आपण आज कव्हर करणार आहोत। तरी त्याच्या आधी आपण जाणार आहोत कांदिवलीचा गणाधीश, जो की आहे आपला मित्र, खास मित्र आहे सचिन गावडे। यांनी पहिल्याच वर्षी बसवला आहे, तर तो जाऊन पहिला बघूया, तिथं दर्शन घेऊया। तो जास्त उशीर करत नाही, मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। कांदिवलीचा गणाधीशपासून सुरुवात करूया, त्याच्यानंतर राजा आहे, महाराजा आहे, लंबोदर आहे, ते आपण कव्हर करणार आहोत त्याच लाईनीत आहे। तर चला मग जास्त उशीर न करता मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक नक्की लाईक करा। बोला, व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो, आज आपल्यासोबत दोघं जण आहेत। पहिला साई आहे, साई गेल्या वर्षी कांदिवली आणि चारकोप एवढे पण गणपती बाप्पांचं दर्शन गेल्या वर्षी पण सोबत होता। तर यावर्षी आपल्याला सूरज जॉईन झालेला आहे परत। काल सूरज होता आपल्यासोबत डोंबिवलीमधील मागे गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। तर आज चारकोपला आलाय ना, तर पहिला आपण जाऊया कांदिवलीच्या गणाधीशकडे, चला बाय। तर मित्रांनो, आता आपण पोचलोय कांदिवलीच्या गणाधीशच्या इथे, आणि समोर तुम्हाला दिसतोय येलो गेट। आता जस्ट रिक्षातनं उतरलो आम्ही, समोर येलो गेट आहे, आणि ज्या बरोबर समोर तुम्हाला लाईटिंग दिसत असेल, आणि इथेच कांदिवलीच्या गणाधीश बसतो। तर चला आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो, आता जो मोठा मंडप दिसतोय तिथेच कांदिवलीचा गणाधीश बसतो, आणि आता आपल्याला जायचं आतमध्ये बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। चला मित्रांनो, आजच्या दिवसातील पहिला गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया, कांदिवलीचा गणाधीश।
मी सचिन काय ना तुम्ही आलात म्हणून खूप बरं वाटतं. अरे काय मित्रांनी बोलवलं आणि येणार नाही असं होणार नाही. बाकी खरंच खूप छान वाटतं इथे येऊन. बोला गणपती बाप्पा मोरया. कांदिवलीच्या गणाधीशचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. कांदिवलीच्या गणाधीशचा विजय असो. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे कांदिवलीच्या लंबोदर या मंडळामध्ये. सहयोग मित्र मंडळ कांदिवलीचा लंबोदर. स्वतःला आता जवळ जाऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. मित्रांनो, आता कांदिवलीच्या लंबोदराचं पण दर्शन घेतलेलं आहे आपण. आता आपण आलो आहे गल्लीतनं पाठी बॅक साईडला. कांदिवलीचा राजा बसतो. आता कांदिवलीच्या राजाचं पण दर्शन घेऊया. सो मित्रांनो, आता आपण आलो आहे कांदिवलीचा राजा या मंडळाच्या इथे. न्यू नागेश्वर मित्र मंडळ कांदिवलीचा राजा या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे विघ्नहर्ता मित्रमंडळामध्ये. दुर्गानगरचा विघ्नहर्ता. दुर्गानगरचा विघ्नहर्ता पाहिल्याच्या नंतर आता आपण आलो आहे कांदिवलीचा महाराजा. कांदिवलीचा महाराजाचं दर्शन घेण्यासाठी. सो चला आता पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आहे कांदिवलीच्या महाराजा या मंडळाच्या इथे. समोर खूप मोठं असं डेकोरेशन केलेलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्याला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. कांदिवली ईस्टला आल्याच्यानंतर आम्ही 5 गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. तर आता आपण चाललो आहे समतानगरला. ॲक्च्युली आमचं डिसाईड नाही झालं आहे काय ठरवू. समतानगर जवळ आहे की कांदिवली स्टेशन जवळ आहे काय कळत नाही आहे. कारण की इकडे ॲक्च्युली पहिल्यांदा आलो आहे कांदिवली ईस्टला. तर आपण 5 गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आहे तुमच्यासाठी. म्हणजे तुम्ही घर बसल्या बसल्या दर्शन घेऊ शकता गणपती बाप्पांचं. चला मित्रांनो, आता ईस्टवरनं आपण रिक्षा पकडलेली आहे. आता आपल्याला जायचं आहे समतानगरला. सो चला, ऑटो पकडलेले. चलो, समतानगर है तो ठाकुर विलेज. चलो.
आपण आलो आहे समतानगरला. कांदिवलीच्या इच्छापूर्ती गणेश बॅनर लागलेले आहेत. तर समोरच आता आपल्याला जायचं आहे. सो मित्रांनो, आता समोरनं आल्याच्या नंतर लेफ्ट मारायचं आपल्याला. आता लेफ्ट करून बघा, इथं संपूर्ण ठिकाणी लाईटिंग लागलेले आहेत. आपण आलो आहे कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश या गेटजवळ आलो आणि बघा आपण आता समोर गेट आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश. चला आतमध्ये जाऊया. आणि आतमध्ये खूप भारी डेकोरेशन केले आहे. आता आपल्याला आतमध्ये गेल्यावरच समजेल डेकोरेशन काय. सो आता बघा आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. आपलं काशी मुख्य आकर्षण काय आहे, काशी विश्वनाथ मंदिर, प्रतिकृती वाराणसी. आपला शेखरदादा यांचं मंडळ आहे, अध्यक्ष आहे शेखरदादा. आणि इथं बघा तुम्हाला सर्व इथं अहिल्याबाई घाट पूर्ण दिलेलं आहे. पहिले तुम्हाला इकडे काय काय म्हणजे डेकोरेशन केले ते सांगतो. आणि बघा इकडनं सर्व इकडे बॅनरवर सगळं दाखवलेलं आहे. इकडं मणिकर्णिका घाट. थोडंसं पुढं आल्याच्या नंतर आपल्याला महादेवाची मूर्ती, सुंदर अशी मूर्ती भेटेल. हा गुफा आहे आणि इथे महादेवाची मूर्ती आहे. हर हर महादेव. दरभंगा घाट. चलता चलता सेमेश्वर घाट. और इधर अपना यहाँ पे हमारे गणेश दादा भी हम लोग को मिल चुके. यहाँ पे अपना हरिओम भैया ब्लॉक. हरिओम भैया ब्लॉक. ये चिल्लर पार्टी. हाय गणपती बाप्पा. ते शेमेश्वर घाट आहे हा. आणि इकडे खूप भारी भारी दाखवलेले बघा. खूप मस्त मस्त चित्र काढलेले. केदार घाट, विजय नरगम घाट, म्हणजे प्रत्येक घाटाचे इथं फोटो लावलेले. तिथे तुलसी घाट, रिवा घाट, गंगा महाल घाट, शिवाला घाट. म्हणजे हे सर्व दाखवलेलं. इथं स्टेज बांधलेलं आहे आणि इथं आपला बाप्पा विराजमान आहे. आणि बघा मस्तपैकी इथं केलेलं आहे. आणि समोर लिहिलेलं आहे कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं आहे श्री काशी विश्वनाथ मंदिर, म्हणजे प्रतिकृती केलं आहे कांदिवलीच्या इच्छापूर्ती गणेशच्या इथे. आज आपण दुपारी आलो आहे यावर्षी. दरवर्षी आपण संध्याकाळी येतो, पण या टायमाला बोललो दुपारी आलो. आणि आता गर्दी पण खूप कमी आहे. दुपारच्या वेळी गर्दी पण खूप कमी असते. आता समोर तुम्हाला जो बाप्पाचा महल दाखवतो ना, तो एवढा भारी बनवला आहे ना खरंच. आल्याच्या नंतर इथं फील वेगळंच होतं. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि पहिला महल बघूया आणि आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. आणि गणपती बाप्पा मोरया. कांदिवलीचा इच्छापूर्ती गणेश. पूर्ण महल बांधला आहे आणि आतमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर चला जवळ जाऊन दर्शन घेऊया. आतून बघा महल किती भारी वाटतोय. आणि समोरच आपला कांदिवलीचा इच्छापूर्ती आहे गणेश.
महाकुंभ पवित्र जल आहे इकडे आणि बघा इथे पण बांधलेलं महादेवाची मूर्ती आहे वरती आणि हे पवित्र जल आहे. तर खरंच ज्यांना कोणा तिकडे महाकुंभ मेळाव्याला जायला भेटत नाही ना त्यांनी इकडे नक्की यावं आणि इथे व्हिजिट मारावे. चला आता काय लोकांना प्रयागराजला जायला भेटत नाही महाकुंभ मेळाव्याला, इतकी गर्दी असते ना. तर आपला इथे मुंबईमध्ये अशा ठिकाणी एक सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे श्री काशी विश्वनाथ मंदिर. आणि इथे बघा महाकुंभ पवित्र जल आहे. इथे तुम्ही नक्की बाप्पांचं दर्शन पण घेऊ शकता आणि पवित्र जलमध्ये तुम्ही काय बोलतो हे इकडे येऊन तुम्ही पवित्र जल पण तुम्हाला चांगलं दर्शन पण होईल. चला बघा पवित्र जल. हर हर महादेव, हर हर महादेव, जय महाकाल. चला ते बघा कांदिवलीच्या इच्छापूर्ती गणेश महाकुंभ पवित्र जल आपला लाडका शेखरदादा शेरे समाजसेवक इकडचा आणि त्यांच्याकडून हे महाकुंभ पवित्र जल भेटलेलं आहे आणि खरंच खूप भाग्यवान आम्ही लोक. मित्रांनो आता आपलं कांदिवलीच्या इच्छापूर्तीचं दर्शन झालेलं आहे. कांदिवलीच्या इच्छापूर्ती गणेशचं दर्शन झालेलं आहे आणि इथं पण खूप मस्त डेकोरेशन केलेलं आहे. शेखरदादा शेरे यांचं मनापासून आभार आणि खास करून आमचा सत्कार केला मंडळाने त्यांचं पण खरंच मनापासून आभार. तर चला मित्रांनो आता आपण समतानगरमध्ये कांदिवलीच्या इच्छापूर्ती गणेश याचं दर्शन घेऊन आता निघतोय आपण डायरेक्ट स्टेशनला, कांदिवली स्टेशनला ना, कांदिवली स्टेशनला निघतोय. तिथून आपल्याला 2 गणपती कव्हर करायचे. एक कांदिवलीचा राजा जो स्टेशनच्या बाजूलाच बसतो आणि दुसरा बाप्पा हॉली प्लॉटचा. आणि ते 2 गणपतीचं दर्शन झाल्याच्या नंतर आपण डायरेक्ट चारकोपमध्ये भेटणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन कसं वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे कुठले गणपती राहिले असतील तेही मला सांगा, तुम्ही यावेळी कव्हर करू. सो चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. तर मित्रांनो आता आपण आलो आहे कांदिवलीच्या राजाला. आता जस्ट रिक्षातनं उतरलो आहे आणि स्टेशनच्या बाजूलाच बरोबर वेटला कांदिवलीचा राजा बसतो. बघा मंडप दिसतो तुम्हाला, वरती लिहिलं आहे श्री सार्वजनिक मागी गणेशोत्सव मंडळ कांदिवलीचा राजा वर्ष 73. खूप छान मूर्ती आतमध्ये. वाव, एक छोटी बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे, दरवर्षी ठेवतात. आणि चला आता आतमध्ये जवळून जाऊन दर्शन घेऊया. आता आपण कांदिवलीच्या राजाचं दर्शन घेतल्याच्या नंतर आता पाठीबघा तुम्हाला एक मोठा गेट दिसत असेल, बाप्पा हॉली क्रॉसचा. बाप्पा हॉली क्रॉसचा यावर्षीची थीम आहे बालाजी. तर आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया आणि मूर्ती पण पाहूया. आपण आगमन कव्हर केलं होतं या बाप्पा हॉली क्रॉसच्या आगमनाचा. 25 तारखेला आगमन होतं, तर आज दर्शनाला आलो. तर चला थकले वाटतं बसले. चला आता या छोट्याशा गल्लीतून आपल्याला बाप्पांजवळ जायचं आहे. बघा त्या छोट्याशा गल्लीतून बाप्पांचं आगमन होतं. चला आता मित्रांनो समोर बघा मंडप दिसतोय बाप्पा हॉली क्रॉसचा आणि समोर बघा गणपती बाप्पांची मूर्ती आहे. तर चला जवळ जाऊन दर्शन घेऊया.
गणपती बाप्पा होली क्रॉसचा तर चला मित्रांनो, आता बाप्पा होली क्रॉसचा राजाला पण दर्शन झालेलं आहे. मयूर दादा आणि नरेश दादांचं मनापासून आभार की त्यांनी आमचा सत्कार केला आणि आमचा मान राखला. धन्यवाद दोघांना आणि मंडळाला पण. तर तुम्ही इथं नक्की येऊ शकता. 7 दिवसाचा गणपती आहे. तर तुम्ही आलात ना, तर हा जो रोड आहे ना कांदिवली सेशनचा आहे, आणि सरळ आलात ना तुम्ही डायरेक्ट तुम्हाला बाप्पा हॉलीक्रॉसचा गणपती भेटेल. आणि खूप छान मूर्ती आहे. तिरुपती बालाजी थीम आहे यावर्षी. तर तुम्ही नक्की या. आता आम्ही चाललो आहे या रोडनी डायरेक्ट चारकोपला. तो डायरेक्ट आता चारकोपला भेटूया. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सो आता बाप्पा हॉलीक्रॉसच्या बाहेर ऑटो पकडलेली आहे. डेट आपण चारकोपला भेटूया. सो चला मित्रांनो, जस्ट ऑटोमधून उतरलो आहे आणि समोरच तुम्हाला गेट दिसतोय. तर आता आपल्याला गेटच्या आतमध्ये जायचं आहे आणि चारकोपचा सम्राट आपल्याला चारकोपमध्ये पहिलं गणपती बाप्पांचं दर्शन होईल. सो चला आता आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया. चारकोपचा सम्राट आता आपल्याला करायला भेटेल पहिला गणपती चारकोपमधला. तर चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता आपण मंडपाच्या बॅक साईडला आहे. दर्शन त्या साईडून होईल आपलं. सो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता जेजुरी गड पर्वत शिवलिकार मोतीलोकी दुसरे कैलास शिखर. पूर्ण जेजुरीची थीम आहे पूर्ण. आणि आतमध्ये बाप्पा पण आपला चारकोपचा सम्राट आहे. पूर्ण बघा जेजुरी गड बांधलेला आहे. हा बघा यावर्षीचं खूप छान केलेलं आहे. चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. आता चारकोपच्या सम्राटचं पण दर्शन झालेलं आहे. आता आपण निघतो इकडनं चारकोपचा श्री विघ्नहर्ता या बाप्पांचं दर्शन घ्यायसाठी. आणि जास्त लांब नाही आहे. ही जी गल्ली दिसते ना तुम्हाला, स्ट्रेट येऊन सरळ जायचं. लेफ्ट साईडला आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन भेटेल. आणि चारकोपचा श्री विघ्नहर्ता या मंडळामध्ये पोचलेलो आहे. समोर महाराजांचा फोटो आहे. आणि आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे चारकोपचा श्री विघ्नहर्ताचं दर्शन घेण्यासाठी. चला. चला मित्रांनो, आपला चारकोपचा श्री विघ्नहर्ताचं पण दर्शन झालेलं आहे. आणि आपल्याला 101% माहिती होतं की आपल्याला स्मित भेटणार, आणि शेवटी भेटलेलं आहे. आणि मुंबईच्या राजाला असतो सेवेला. सो आमची इथं पण भेट झाली आहे. चारकोपलाच राहतो ना आता तुम्ही? हो, इथे हां, इथेच असतो. जेव्हा पण येतो ना इथे भेटतोच मला. आगमनाला पण भेटलेला वाटतं. आगमन पण एकदा बघा तुम्ही. चारकोपचा श्री विघ्नहर्ता आहे ना, त्याच्यात पण हा आहे. तर चला भेटू आता. चल गणपती बाप्पा मोरया. मोरया. हां चल चल बाय बाय. टेक केअर. चल बाय. इथे
चारकोपचा श्री विघ्नहर्ता बसतो आणि बरोबर आपण आता ह्या गल्लीने आलेलो. आता आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. बरोबर लेफ्ट मारला ना तर कॉर्नरलाच चारकोपचा परमेश्वर बसतो. तर चला आता परमेश्वर बघूया. तर मित्रांनो आता आपण आलो आहे चारकोपच्या परमेश्वराच्या जवळ, म्हणजे मंडपाच्या समोरच आहे. आणि आता आतमध्ये आपल्याला चारकोपच्या परमेश्वराचं दर्शन होईल. समोरच आहे. इथे पण जेजुरीचा एक थीम केलेली आहे. खूप मस्त डेकोरेशन बाहेरनं वाटते. आणि आतमध्ये आता जाऊन आपण दर्शन घेऊया. चला. चारकोपचा परमेश्वरचं दर्शन झाल्याच्या नंतर आता आपण आलो चारकोपमध्ये म्हणजे चारकोपचा राजा आता आपल्याला कव्हर करायचा आहे. चारकोपचा राजाचं दर्शन घ्यायचं आहे. सो इथं लिहिलं चारकोपचा आय लव्ह चारकोप, म्हणजे आपण चारकोपच्या राजाच्या जवळच आलो आहे. तर मित्रांनो आता आपण पोचलो चारकोपच्या राजाच्या मंडपाच्या इथे. तर बघा खूप मस्त थीम केली आहे. चारकोपचा राजावरती नाव लिहिलेलं आहे. चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. गणपती बाप्पा चला मग मित्रांनो, आता चारकोपच्या राजाचं पण खूप छान दर्शन झालेलं आहे. मस्त मंडळाने पण सत्कार वगैरे केला. मंडळाचा खूप खूप आभार त्याबद्दल. आणि चला आता आपण 2 गणपती राहिले चारकोपमधले. कुठले कुठले राहिले? चारकोपचा पेशवा आणि चारकोपचा चिंतामणी, ते बाजूबाजूलाच बसतात. त्याच्यानंतर मग आपण कांदिवलीच्या श्रीला जाणार आहोत दर्शन घ्यायला. चला जरा उत्साहाचा रस पिऊया आता, जरा एनर्जी. सकाळपासून भरपूर चालतं आहे. दर्शन वगैरे घेतलं, जरा एनर्जी खूप पिऊया. मित्रांनो 76 बस पकडून आता सेक्टर 8ला जातो. सेक्टर 2मध्ये होतो आपण. चारकोपचा पेशवा आणि चारकोपचा चिंतामणी हे 2 गणपती सेक्टर 8मध्ये बसतात. ते आपल्याला कव्हर करायचे. चला
मित्रांनो, या साईडला चारकोपचा पेशवा बसायचा, आता जागा चेंज केली आहे यावर्षी आणि इथं आपला चारकोपचा चिंतामणी बसतो प्रवेशद्वार आहे. तर चला पहिलं आपण चारकोपच्या चिंतामणीचं दर्शन घेऊया आणि पुढे जाऊन चारकोपचा पेशवा कुठं बसतो हे तुम्हाला नंतर थोड्या वेळात दाखवतो. चला आता पुढे जाऊन चारकोपच्या चिंतामणीचं दर्शन घेऊया. मित्रांनो, आता इकडनं आपण सरळ आलो आहे. चारकोपचा चिंतामणी आपण कव्हर केल्याच्या नंतर आता आपल्याला सरळ जाऊन राईट मारायचं आहे, समजलं. आणि इथेच आपला पेशवा बसतो समोर, तर बघा समोर सरळ चालत जायचं आहे. तर सरळच पेशवा बसतो. आता पेशवाचा जो पहिला रूट होता, म्हणजे पहिला गेल्या वर्षी पेशवा बसला, म्हणजे त्याच्या आधी बसला तो, आता लोकेशन चेंज केलेलं आहे काही कारणास्तव. तर आता त्यांनी लोकेशन चेंज केलेलं आहे. तर जसं तुम्ही चिंतामणी पाहिलं ना, तर आत सरळ आत यायचं, बाहेरच्या साईडला नाही जायचं, रोडच्या साईडला चिंतामणी बघायचा, आतमध्ये यायचं, राईट मारायचं, सरळ गेलात ना तुम्हाला पेशवा भेटेल. तर आता पेशवाचं आपण दर्शन घेऊया. चारकोपमधला शेवटचा गणपती आहे आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट जाऊ कांदिवलीच्या श्रीला. मित्रांनो, खूप सुंदर आणि सुबक लाईटिंग केलेली आहे आणि समोर चारकोपच्या पेशवाचा फोटो आहे गेल्या वर्षीचा 2024चा. आता आपण आतमध्ये आलो आहे. या टायमाला खूप छान केलेलं आहे बघा, आतमध्ये जत्रा वगैरे ठेवली, मेला वगैरे बघा. मंडप ह्या साईडला आहे, लाईन पण भरपूर आहे. चला आतमध्ये जाऊया. चला. और हर्ष भाई, जय गणेश. आज ये साइड इस साल वहाँ पे वो क्वेश्चन रोड का पासिंग हो गया ना. अच्छा, पासिंग हो गया. ओके ओके, तो अभी हर साल इधर है? नहीं, अभी ये बिल्डर का हो गया है. हाँ. तो 2 या 3 वीक में इधर वापस बिल्डिंग का डेवलपमेंट चलेगा. फिर पप्पा जिधर बैठेंगे उधर नई जगह ढूंढेंगे अपन. अच्छा, उधर ही, फिर अगले साल उधर ही? नहीं, कुछ उधर तो क्वेश्चन आ गया ना, अभी 3-4 साल मतलब समझ लो कि वो. अच्छा, उधर हो ही नहीं, मतलब अभी. अपन पप्पा भरोसे. अच्छा, ठीक है, चलेगा. जिधर भी पप्पा बुलाएंगे उधर भी कैसे भी आएंगे यार. पक्का, जरूर. आप लोग का सपोर्ट रहेगा तो अपन करेंगे. नहीं, जरूर, हमारा सपोर्ट तो है आपको. बाकी चल रहा है. चलो. पैर बढ़ो. इस साल बहुत अच्छा किया है, लेकिन मस्त किया है. थैंक यू सो मच. चलो अंदर जाते दर्शन लेते. चलो, जय गणेश. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चारकोपच्या पेशवाचा विजय असो.
सो चला मित्रांनो, आता आपला चारकोपचा पेशव्याचं पण दर्शन झालेलं आहे आणि मंडळाने आपला सत्कार केला, त्याबद्दल मंडळाचं पण खरंच मनापासून आभार. आता आपला एकच गणपती राहिला आहे. चारकोपमधले सर्व गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. आता आपल्याला जायचं कांदिवलीला, महावीर नगरला बसतो. कांदिवलीचा श्री या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. तर चला आता कांदिवलीच्या श्रीला भेटू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. 276 आता बस पकडून आपल्याला चारकोपचा पेशवा केल्याच्या नंतर आता आपल्याला जायचं आहे डायरेक्ट कांदिवलीच्या श्रीला. महावीर नगरला स्टॉप आहे आपला. तर चला ही बस पकडूया आणि डायरेक्ट कांदिवलीच्या श्रीला भेटूया. सो फायनली आता आम्ही उतरलो आहे बसमधनं. आता पोचलो आहे कांदिवलीच्या श्रीला आणि आपला आजचा शेवटचा गणपती बाप्पांचं दर्शन आहे. सर्व गणपती बाप्पांचं दर्शन तुम्ही मनसोक्त घेतलं असेल, म्हणजे खूप आनंदाने घेतलं असेल. आणि आता आपण शेवटच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया, जो काय कांदिवलीचा श्री. तर समोरच मंडप आहे आणि चला आतमध्ये जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया लिहायला विसरू नका. खूप छान गेट केला आहे यावर्षी, लाइटिंग पण भारी केली आहे. आज आपण दिवसभरात सर्व गणपती कव्हर केलेले आहेत. कांदिवलीपासून ते चारकोपपर्यंत सर्व गणपती आपण आज दर्शन घेतलेले आहेत. आणि काल आपण डोंबिवलीला मागी दर्शन कव्हर केलं होतं. आज चारकोप म्हणजे स्टार्टिंग आपण कांदिवलीपासूनच केली आणि एंड पण कांदिवलीलाच केलं आहे. कारण की आपण ईस्टपासून सुरुवात केली होती, कांदिवली ईस्ट, आणि त्याच्यानंतर मग वेस्टला आलो. त्याच्यानंतर मग चारकोपला जाऊन मग आपण एकच गणपती राहिला होता कांदिवलीचा, तो आपण श्री इथं एंड केलेलं आहे. दर्शन तुम्हाला आजचा दर्शन कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा एका गणपती बाप्पांच्या दर्शनाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्यासोबत दोघं होते आज दिवसभर. या लोकांनी पण भरपूर मेहनत केली. एक सूरज होता, सूरज काल पण होता, आज पण आहे. आणि आज साई सिन्हा. काय बोलतो साई, बरं वाटलं दर्शन आजचं? बरं वाटलं. दोघांना विचारा दर्शन वगैरे कसं वाटलं दर्शन? मजा आली ना? मग टेन्शन नाही, काय नाही. चला मग चेहरा तुमचा उतरलेला वाटतोय म्हणून बोललं. नाही चालेल चला, लेट पण झालेला आहे. वाजलेत बघा किती, 8:45. सो चला निघूया का मग? चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया.